अभंगाद्वारे जगद्गुरु तुकाराम महाराज तुमच्या माझ्यामध्ये असणारा देव कळण्यासाठी काय केलं पाहिजे याचं उत्तर सांगतात. एक दुसरी ओळख अभंगाची अशी करून घ्या, अहम ब्रह्मास्मीचा बोध होईल कशाने याचं उत्तर म्हणजे हा अभंग आहे. 3 नंबरची ओळख करून देतो, देहो हमचा नाश व्हावा आणि देवो हमचा उदय व्हावा. आय एम द गॉड या भावनेवर आरूढ होण्यासाठी काय करावं लागेल याचं दिग्दर्शन म्हणजे हा अभंग आहे. आणि चौथी ओळख, पाहे पापंड कुमरा येता स्वस्वरूपाची आघारा. ते स्वस्वरूप म्हणजे मी आहे, तो देव आणि मी वेगळाच नाही, एकची घोंगडी पांघरू हरी. अशी अवस्था खरी होण्याकरता कोणती साधना करावी लागेल ती साधना सांगणारा महाराजांचा हा अभंग. विठ्ठल आहे, मी भक्त आहे आणि तो देव आहे, पण घडलं काय पाहिजे, तो आणि मी वेगळाच नाही. याकरता मधलं अंतर संपवत असताना काय करावं लागेल याचं उत्तर महाराज या अभंगामध्ये देतात. आपल्यातला देव आपल्याला कळावा, ते कळण्याकरता काय करावं लागेल याचं उत्तर महाराज अभंगात देतात. स्पष्टपणे स्वस्वरूपाची जाणीव व्हावी याकरता जी साधना अवलंबायला पाहिजे जीवानं, ती साधना महाराज या अभंगामध्ये सांगतात. विठ्ठल जगद्गुरु तुकाराम महाराजांच्याकडे एक साधक गेला, सर्वसामान्य साधक आहे किंवा आणि कीर्तनकार मंडळींच्यासाठी बोलून जातो. हा अभंग धरणेकरी प्रकरणातला आहे, पण त्याला धरणेकरी न म्हणता आजच्या दिवसापुरतं मी त्याला साधक म्हणतो. तो साधक तुकाराम महाराजांच्याकडे गेला आणि तुकाराम महाराजांचं दर्शन घेतलं. अर्थात तो लांबून आलेला होता, महाराजांची भेटही जरा दुर्मिळच होती. तो देहो गावात पोहोचल्यानंतर त्यानं चौकशी केली होती, पण महाराज घरी नाही म्हणून त्याला समजलं होतं. कोणीतरी सांगितलं, बाबा या दुपारच्या वेळेला आहे ना भंडाऱ्या डोंगरावर सापडतील तुला, जा. तो साधक भंडाऱ्या डोंगर चढून बिचारा गेला आणि मग गेल्यानंतर मात्र त्याला समाधान वाटलं. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, अशी भावना त्याच्या चेहऱ्यावर आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, असं एक फार मोठं डेरेदार वृक्ष, त्याच्या खाली फार मोठी एक दगडी शिळा, त्याच्यावर तुकाराम महाराज बसलेले होते आणि डोळे मिटलेले होते. मांडीवर विणा होता, विण्याच्या तारांवर जे झंकार बोटांचा चालू होता. महाराजांचे ओठ हालत होते आणि शब्द बाहेर पडत होते, राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी. गोड चिंतन महाराजांचं भजन चालू होतं. हा साधक गेला, महाराजांचं भजन चालल्यानंतर त्यानं थोडा वेळ शांत बसला. एखाद्या महाराजाचं बोवाचं भजनाचं भजन चालू असलं तर आपलं काही बी काम असलं, आपण तिथं गेलो तर लगेच वचकेनं तोंड उघडून त्याला थांबवू नये, थांब 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 भोजन पुन्हा कर, मी काय म्हणतोय ऐक, असा नालायकपणा कधी करू नये. थांबला. थोड्या वेळानं महाराजांनी नेत्र उघडले, डोळे उघडले आणि समोर बघितलं. महाराजांनी पटकन आपला विणा बाजूला ठेवला आणि त्यानं जय हरी केल्यावर महाराजांनी त्याला प्रेमाचा जय हरी केला. जय हरी जय हरी. त्याला विचारलं, मी काय ओळखलं नाही तुम्हाला बाबा, कुठून आला? त्यानं सांगितलं, मी लांबून आलोय, फार लांबून आलो. कशा करता आलास? तेव्हा तुकाराम महाराजांनी त्याने उत्तर दिलं, महाराज माझ्या काही पारमार्थिक शंका आहेत, त्या पारमार्थिक शंकांची सोडवणूक हवी आहे. मला काही प्रश्नांची तुमच्याकडनं उत्तरं अपेक्षित आहे. या अपेक्षेनं मोठ्या आतुरतेनं मी तुमच्या चरणाजवळ आलेलो आहे. महाराज कृपा करून माझ्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही द्या. तो जसं असं बोलला तसं तुकाराम महाराजांनी कपाळाला हात लावला आणि म्हटले, वेड्या, एवढ्या लांब तांगड्या तोडत यायची काही गरज होती का? तुझ्या प्रश्नांची उत्तरं देण्या इतका मी ज्ञानी असं तुला सांगितलंच कोणी? हीच माणसं खरी शहाणी, बाकीच्यांची तानातानी. विठ्ठल विठ्ठल. मला लय कळतं म्हणणाऱ्याचं काय नालायकाचं ऐकून घ्यायचंय. मला काय पण विचारा, मी लय शहाणा. मूर्खाचा बाजार आहे तो, अर्ध्या घागरी. वेदाचा तो अर्थ आमाशी ठावा. विद्वत्ता असणारे तुकाराम महाराज लीनतेने म्हणतात, मी एवढा शहाणा नाही रे, मी मोठा नाही. आणि बघा, विद्वत्तेनं महान व्हावं पण जगताना लहान होऊन जगावं. महत्तमतेला पोचावं पण लघुत्तमतेनं जगावं. मोठे व्हा पण छोटे होऊन जगा. संत म्हणून अनुभूती नक्कीच येईल. विठ्ठल. हा ताकद खूप असावी पण तिचा गैरवापर नसावा.
योग्य ठिकाणी वापर. हनुमंतरायांच्याकडे किती 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 ताकद होती, पण लीनता त्याच्यापेक्षा मोठी होती. तीच तुकाराम महाराजांची सुद्धा आहे. वेदाचा अर्थ आम्हाला ठावा आहे असं म्हणणारे तुकाराम महाराज त्या माणसाला म्हणतात, देवानं मला बुद्धी दिली तर मी तुमच्या प्रश्नाची उत्तरं देईन. तो म्हणला, तुमचं साधू लोकांचं असंच असतं, आस्था फार मोठे पण छोटे होऊन जगत असता. हनुमंतरायांचं उदाहरण लक्षात ठेवण्यासारखं आहे. सीतामय्याच्या शोधाकरता राम दर्शन करून सगळे निघाले. दक्षिणेकडे सगळ्यांचं जाणं चालू आहे. मार्ग आक्रमण दक्षिणेच्या दिशेनं चालू आहे. नल, नील, अंगद, हनुमंत, हयग्रीव, सुग्रीव सगळे निघाले. 18 पद्मावनांचं बरीचशी त्याच्यातली आहेत. सीतामातेचा शोध करायचा आहे सगळ्यांना. चालत राहिले ने एकदाचा तो समुद्र आडवा आला. आता रस्ता संपला. समुद्र आडवा आल्यानंतर विचार करायला लागले, सीतामातेचा तर शोधच नाही झाला. सीतामाता आहे कुठं, पत्ता हे कोणाला माहित नाही. असंच होतं, त्या कोणाला पत्ताच माहित नव्हता, चालत राहिले होते. बहुत सारे दुनिया में ऐसे लोग होते, वो चलते तो रहते लेकिन मंजिल का पता उनको ही नहीं होता. ऐसे चलने से क्या फायदा. चालत राहिले, समुद्र आडवा आला. मग आता काय करायचं त्यावेळेला. आता मी सगळं रामायणामध्ये घुसत नाही, तुम्हाला 10 वाजल्या, 11ला आपली सुट्टी आहे. संपाती नावाचा गिध जो आहे, गिधड, जटायूचा जो भाऊ होता, तो जटायूचा भाऊ तिथं होता. तो खाली चालत आला, टेकडीवर होता. करपलेलं शरीर आहे त्याचं, काळं ठिक्कर पडलेलं आहे, पंख वगैरे जळून गेलेले आहेत, त्या पायांना खूप जखमा झालेल्या आहेत. त्यानं त्या जटायू बरोबर पैस लावली होती. सूर्याला हात लावून यायचा, स्पर्श करून यायचा. जटायूनं अर्ध्यात माघार घेतली. म्हणला, असली रस काय कामाची नाही, मरल. त्यापेक्षा एखादं काम चांगलं घडलं. आणि केलं त्यानं, राम काम केलं. रामाच्या मांडीवर डोकं ठेवून बिचार मेलं. माघार घ्यावी, पण कुठं घ्यावी याची अक्कल पाहिजे माणसाला. आणि इरस बी त्याच्यात पाहिजे. गावाकडं लई इरस. 10 एकर घालवीन पण तुझी जिरवीन. शाळा पडली गावातली ती बांध, देवळाचं भिताड बांध, आग लागली तुझ्या इरशेला. 10 एकर एकीन पण तुझी जिरवी. हे काय इरस कामाचे, मूर्ख म्हणायचे. त्याचं ते अंग करपून पडलं होतं. मग त्यानं क्षमायाचना केली परमात्म्याची, जप केला आणि त्याला उशाप मिळला. राम काम करण्याकरता रामांचे सेवक जेव्हा या रस्त्यानं जातील आणि त्यांचं काम जर तू करशील, त्यांच्या कामाही उपयोगी पडशील, तर तुझं शरीर पुन्हा तरुणत्व प्राप्त करेल आणि तुझे जळलेले पंख पुन्हा येतील आणि उड्डाण करू शकतील. त्यांचं दर्शन जेव्हा झालंच ना, तेव्हा त्याच्या शरीरात चलबिचल झाली. याला म्हटला, हे नक्की राम भक्त आहेत. खाली आलं आणि त्यानं विचारलं, कोण आपण. त्या सगळ्यांनी सांगितलं, राम के सेवक है हम, रामदूत है हम. काय सांगितलं, वा, मी दर्शन घेतो तुमचं. कुठं निघालाय. म्हटले, रामांची पत्नी सीता, आमची माता, तिचा पत्ता शोधण्याकरता आम्ही निघालोय, तिचा शोध करण्याकरता निघालोय. त्याने विचारलं, शोध करा, पण तुम्हाला नक्की माहित आहे का ती कोणत्या दिशेला आहे. सगळ्यांनी माना खाली घातलं. संपाती म्हणला, आहे बघा, लय वाईट वाटून घेऊ नका, तुमच्यासारखे असे बरेच असतात ज्यांना कुठं जायचंय माहीत नसतं. ठीक आहे, आता मी तुमचं काम करतो. आम्हाला गिधडाच्या जातीला खूप लांब अंतरावरचं दिसतं. तो पुन्हा टेकडीवर चालत गेला आणि त्यानं पूर्व, पश्चिम, उत्तर दिशा निहाळली. तिकडं काही त्याला दिसून नाही. जेव्हा दक्षिणेकडे त्यानं मुख केलं, तेव्हा 400 कोस समुद्राच्या पलीकडे असणारी लंका नगरी दिसते. लंका नगरीतली अशोक वाटिकेतला अशोक वृक्षाखाली असणारी वृक्ष शरीर झालेली, पण भजनात दक्ष असणारी सीता त्याला कृष्य शरीर झालेली दिसून आली. आणि त्यानं त्या टेकडीवरनं खाली आला आणि सगळ्यांना प्रणाम करून सांगितलं, सीता मातेचा पत्ता मी आता तुम्हाला सांगतो. 400 कोस समुद्राच्या पलीकडे एक लंका नावाची नगरी आहे. रावण त्याचा मालक आहे. अशोक वाटिका त्याच्याच मालकीची आहे. त्या बगीच्यामध्ये सीता माता शोक करत बसलेली आहे. खाली नजर आहे, धरत्रीकडे तिनं नजर लावलेली आहे. आता मी तुम्हाला दिलाय पत्ता, कोणी जायचं मला काही विचारू नका. तुमच्यातला कोण असा माहिर आहे जो 400 कोस पलीकडं, तुम्हाला पत्ताच माहित नव्हता, मी दिलाय पत्ता. आणि त्याला आले पंख, त्याचं शरीर झालं चांगलं, राम कामाला उपयोगी पडल्यामुळं ते गेलं उडून. म्हणजे त्यानं फक्त पत्ता दिला आणि बेपत्ता झालं. आता यांच्या मिटिंगा सुरू झाल्या. कोण जाणार. ते अंगद आहे ना, टनाटाना उड्या मारायचं, नुसती भाषणं करायचं. बंधू आणि भगिनीनो, पुढं काहीच नाही. हेव करीन, तेव करीन, असं करीन, तसं करीन, असं करायला व्हायलाच हवं, तसं व्हायलाच हवं, पण करायला कधी हवं. आता त्याला मध्ये घेतला. भाषणवाल्या, 400 कोस सीता माता आहे पलीकडे समुद्राच्या, जातो काय.
त्याने लगेच बारीक तोंड केलं आणि म्हणला, मी गेलो असतो पण मला शाप आहे. मी माझ्या वडिलांच्या बरोबर रावणाकडे जायचो तेव्हा रावणाची दोन्ही ही मुलं आहेत ना, अक्षय आणि मेघनाथ, तिथं खेळायची ना, तर त्यातला अक्षय सगळ्यात थोरला होता. तो माझ्या सेनेचा, माझ्या समानतेचा होता. पण मी त्याच्याबरोबर, त्या दोघांच्या गप्पा चालायच्या, आमच्या बापाच्या आणि त्याच्या बापाच्या. आणि मी काय करायचो, अक्षयाला खेळाय म्हणून न्यायचो, 40 वेळा उचलून आपटायचो. एक दिवशी ते मेलच असतो माझ्या हातनं. अक्षयाचा क्षयच करणार होतो मी. पण तेवढ्या काय झालं, मला शाप दिला गेला, इथून पुढे अक्षयाच्या अंगाला हात लावायचा नाही. अक्षय तुला दिसला जरी तरी तुझी अर्धी शक्ती क्षय होईल. आणि मला तो शाप मिळालाय. मी आता जाणार लंकेत. जाऊ शकतो ना उड्डाण करून, 400 कोस म्हणजे काय, मी जाऊ शकतो. पण सीता मातेचा शोध घेतल्यावर परत येताना, त्याच्या बापाचं गाव आहे ते लंका नगरी, ते काय कुठं बी हिंडणार, त्याला काय सेक्टर आहे का, त्याला मतदारसंघ आहे का, कुठं बी हिंडेल, त्याच्याच बापाचं गाव आहे ते. आणि हिंडता हिंडता ते कार्ट जर मला दिसलं आणि त्याचं तोंड जर मी बघितलं तर माझी अर्धी शक्ती जाणार, मी येऊ नाही शकणार, समुद्रात पडेन आणि मरेन. बघा तुमचं काय म्हणणं आहे. बाकीची म्हणली, हा रे हा, त्याला नका लावू, त्याला शाप आहे, त्याला शाप आहे, नका लाव. झालं, त्यानं अंग काढून घेतलं. म्हणला शाप सुद्धा कामाला येतो. आता सुग्रीव म्हणला, आपली ताकद नाही, मी तिथं पोचू सुद्धा शकणार नाही, अर्ध्यात पडेल. तुम्हाला राजा कुठला आणचाल. आता थोडा येतोय राजा, 15 दिवसाला नवा मिळतो, पण ते उगच अंगाला नव्हतं. तुम्हाला राजा कुठला मिळेल. मग सगळे हे नाही ते नाही ते नाही ते नाही. जांबुवंत म्हाताऱ्यावर बारी आली. जांबुवंताचं तुम्हाला गंमत सांगतो. जांबुवंत म्हातारं नुसतं खुराक खायचं आणि रामावर गप्पा मारून जिरवायचं. त्यानं अख्ख्या रामायणाच्या युद्धात काय काम केलं असेल तर मला सांगा. लय आतल्या गाठीचं म्हातारं. पक्षश्रेष्ठी सोडत नव्हतं आणि कार्यकर्त्याला बोलल्याशिवाय राहत नव्हतं. रामाला सोडलं नाही कधी. युद्धाच्या वेळचा प्रसंग सांगू तुम्हाला. युद्ध जेव्हा चालू झालं ना, तेव्हा रामांजवळ बसलेला असायचो. काय 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 शेलका माला आलेलं खायचं राव, रामांबरोबर खाय. आणि खाल्लेलं बोलू बोलू जिरवायचं. ते बोलून बोलूनच बडबड करूनच जिरवाय. कधीच युद्धाला गेलं नाही. आणि हे जेव्हा युद्ध करून कंटाळून यायचे ना, सगळी तरणी बाण गँग सगळे, हनुमंतराय अंगद आहे सगळे यायचे ना, त्यावेळेला रामांजवळ दर्शन करून ती सगळी युद्धाला जायची ना, तर हे म्हातारं गप नव्हतं राहत बरं काय. स्वतः तर युद्धाला जात नव्हतं आणि गप बी राहत नव्हतं. पोरांना उगच चेव चढवून द्यायचं. ते पोरांना आलेले विचारायचं, कुठवर आलंय आणि जमल का नाही तुमच्याच्यानं, मलाच यायला लागल र. 4 महिने झालं तरी युद्ध खेळता येईल का, तुमच्या मनगटात न्याटच नाही. मग तुझ्यात आहे तर गप काय, जागा सोड ना तू. खुराक खातो 3 टाइम आणि काम करून आलेल्यांना बोलतो. लय म्हणजे लय हो. ते चॅप्टर होतं ते. युद्ध करून संध्याकाळी कंटाळून आली का नाही जखमी झालेली सगळी, की त्यांच्याकडे बघायचं. अरे एवढ्या जखमा, अरे युद्धाचं डावपेच तुम्हाला माहित नाही. आणि किती दिवस चालेल आणि कवा संप. रामराया तुम्ही मला परवानगी द्या आणि मीच जातो आता युद्धाला. आणि ते उठायचं, ॲक्शन करायचं, उठायचं ॲक्शन करायचं. अर्ध उठलं का एक दिवस अंगत पळत यायचं आणि बसवायचं. बसा बाबा, तुम्हाला म्हाताऱ्या माणसाला काय गरज आहे का टेन्शन घ्यायची, आम्ही आहे ना पोरण. बसा म्हणलं का ते लगेच बसायचं, त्याला तेवढंच पाहिजे असायचं. दुसऱ्या दिवशी हनुमंतराय यायचं, त्याला बसवायचं. अख्खं युद्धच खाल्लं त्यानं, खाऊन खाऊन खाल्लं, पण युद्धाला कधी नाही गेलं. आता ते सांगायचं का माहिती का, आमच्या काळात असं. आपल्याला नाही का म्हातारी काय काय गावाला अजून भेटते ती. अरे ज्वारीचं पोतं 100 किलोचं पठ्ठ्यानं पाठीवर घेतलं तर 5-5 मैल टेकवत नव्हतो. आता त्याला 2 पायल्याचं गिरणीत दळण जात नाही, हे भाग वेगळा. ते जुन्या गप्पा काढतो, आम्ही असं खाल्लो ना, असं पिलो ना, असं करत होतो. तोंड बंद ठेवली पाहिजे त्यांनी. त्या जांबुवंताला मध्ये घेतला सगळ्यांनी. जांबुवंतजी, जुन्या काळातली खाल्लेली पिल्लेली माणसं, तुमचा अनुभव दांडगा, ताकद मोठी, जाताय काय सीतामातेला शोधायला. 400 कोस उडी मारायची समुद्राच्या पलीकडं. तुम्हाला ताकद मोठी आहे, अनुभव दांडगा आहे आमच्यापेक्षा. जुनी माणसं, म्हातारी माणसं, तुमचे अनुभव मोठा कामाला येईल. जाताय का तुम्ही 400 कोस समुद्राच्या पलीकडं. असं जसं गराडा घालून म्हाताऱ्याला मध्ये घेऊन विचारलं ना बाकीच्यांनी, तसं त्या म्हाताऱ्यानं तोंड बारीक केलं आणि म्हणला, पोरा आता काय पहिली ताकद राहिली का. मग तोंड तरी बंद ठेवा ना.
पोरं पुढे येतील त्याच्यामुळं तुमची थोबड बंद केल्यावर जरा असंच झालं पाहिजे. तसंच झालं पाहिजे. तुला कळलं ना दोतरात पाय अडकते तर तू पोराला बी कडून दे ना. त्यामुळे आत्ता जर पुन्हा इथनं पुढं बोलला, आमच्या काळात असं होतं, सगळीजण एका वेळेला बघीन तुमच्याकडं. आता इथनं बोलणं बोल म्हणले बन बन बन. आता जायचं कुणी पण, हे नको ते नको, हे आपलं काय न्यूनता सांगताय जीवनातली, कोण 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 आपला कमीपणा सांगताय, त्रुटी जीवनातल्या मांडताय. हे सगळं चालू असताना माझे हनुमंतराय मात्र त्या टोळीपासून थोड्या अंतरावर एक सुंदर असं झाड होतं आणि त्या झाडाखाली शांत निवांत, हे चर्चा सुद्धा ऐकत नव्हते हनुमंतराय. काय चाललं असेल म्हणले. शांत निवांत हनुमंतराय आपले त्या झाडाखाली उभं राहून त्यांचं गुणगुण चालू होत. श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम हनुमंतरायांचं चालू होतं. सगळेजण हनुमंतरायांच्या जवळ गेले ना हनुमंतरायांना म्हणतात, हनुमानजी हनुमानजी जय श्रीराम. हनुमंतराय म्हणले जय श्रीराम. बोला काय काम? म्हणले जायचंय जरा लांब. हनुमंतराय म्हणले मग आहे ना तुम्ही सगळेजण, जा कुणी जा. अरे बाबा 400 कोस समुद्र उल्लंघन करायचं आहे. हनुमंतराय म्हणले आपल्या ताकदीची माणसं आहेत, आमच्यातलं कुणीच जाऊ शकत नाही. हनुमंता आता वेळ दौडू नको, 10:15 वाजल्या, तूच जा. आता हनुमंतरायांनी काय म्हणायला पाहिजे होतं? आपल्यासारखा बावळा छाप असता तर काय म्हणला असता, मला माहित आहे तुम्ही सगळी नालायक आहे, मीच एकटा लायक आहे, तुमची काय ताकद आहे, पठ्ठ्याच फक्त जाऊ शकतो असा छातीला हातला बडवला असता आपल्यासारख्या मूर्खानं. पण त्या हनुमंतरायांनी काय गोड उत्तर दिलं बघा. हा दोन्ही हात जोडले. आता त्यांना तर जायचंच आहे पण हात जोडले. लीनता याला म्हणतात, लीनता. दोन्ही हात जोडले आणि सगळ्यांना नमस्कार करतात. आणि वाक्य ऐका हनुमंतरायांचं. हनुमंतराय म्हणले मग तुम्ही जर कोणी जाणारच नसाल तर तुमची सगळ्यांची इच्छा असेल तर मी जाऊ का? इसको बोलते लीनता. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हा ही लीनता, हीच विद्वत्ता. तुकाराम महाराजांच्याकडे महान असून सुद्धा लीनता अशाच प्रकारची आहे. त्या साधकाला म्हणतात बाबा तू एवढ्या लांब तांगड्यात उडत आला पण मी तुझ्या प्रश्नाची उत्तर देऊ कसं शकेन, एवढा मोठा ज्ञानीच नाही मी. पण चल आता तुला नाराज नाही करत, देवानं मला बुद्धी दिली तर तुझ्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकेन. विचार तुझे प्रश्न. त्यानं पहिला प्रश्न तुकाराम महाराजांना केला तो असा केला, महाराज मला याच जन्मात याच देहानं देव व्हायचंय, होता येईल का? विठ्ठल विठ्ठल. प्रश्न उत्तर नीट ऐकलं तर कीर्तन चांगलं कळेल तुम्हाला. याच जन्मात याच देहानं देव व्हायचंय, होता येईल का? तुकाराम महाराजांनी त्याच्याकडे बघितलं आणि म्हणले तुझा प्रश्न मला कळला, तुला याच जन्मात याच देहानं देव व्हायचंय, होता येईल का? हा तुझा प्रश्न मला चांगला कळला. पण मी काय म्हणतो तुला, मी तुझ्या या प्रश्नाचं उत्तर उलट देऊ का? उलट. तो मला उलट द्या नाही तर सरळ द्या, पण मला उत्तर मात्र अपेक्षित आहे, ते उत्तर द्या. तुकाराम महाराजांनी त्याला सांगितलं तू म्हणतो या जन्मात याच देहानं देव व्हायचंय, होता येईल का? उलट सांगतो ऐक. आणि काही ज्ञान नाही कोठे, आणि काही ज्ञान नाही कोठे, आणि काही ज्ञान नाही कोठे, आणि काही ज्ञान हेच देही घडे देवा देव जन, आणि काही ज्ञान नाही कोठे.
आहे ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती. देहोहमला हटवणं आणि देवोहमचा उदय करून घेणं, मी देव आहे या अनुभवाला पोचणं कुठल्याच योनीत, कुठल्याच देहात, कुठल्याच जन्मात अशक्य आहे, अशक्य आहे, अशक्य आहे. फक्त याच देहात शक्य आहे. याच जन्मात याच देहानं देव व्हायचंय म्हणतोस ना, मी तुला सांगतो दुसऱ्या देहानं दुसऱ्या जन्मात देव बनणारच नाही तू, फक्त याच जन्मात बनशील. आणि पुन्हा बोलता बोलता तुकाराम महाराज त्याला म्हणले, अरे वेड्यासारखं काय बोलतो रे तू, देव व्हायचंय म्हणतो, देव व्हायचंय. मी तुला खरं सांगू का, देव व्हायचंय असं वेड्यासारखं बोलतोच कशाला, तू अगोदरचाच देव आहेस. विठाल देव व्हायचायस म्हटल्यानंतर तो दचकला ना. महाराज काय म्हणता, तुम्ही चेष्टा करताय का माझी, मी देव आहे. महाराज म्हणले हो तू देवच आहेस, व्हायचे बात कशाला करतो, कशाला वार्ता करतो, देव व्हायचंय व्हायचंय आणि होईल का होईल का, तू अगोदरचा देवच आहे. इतका दचकला बिचारा त्यो. उगं 3 गोदडे पांघरून अंगणात झोपले शेवग्याच्या झाडाखाली आणि कुणीतरी येऊन त्याला उठवावं, गावातल्या पुढाऱ्याने, उठ तू आमदार झाला. कसा झाला, एक तर धक्यानंच मेला, अटॅकनं गेला. घाबरा, मी देव आहे. महाराज तुम्ही काय बोलताय राव, चेष्टा तर नाही करत माझी, मी देव आहे. महाराज म्हणले हो तू देव आहे. म्हणले काय पुरावा, त्या साधकाने विचारलं काय पुरावा मी देव आहे. महाराज म्हणले कोणाकोणाचे पुरावे देऊ तुला सांग. बरं मी दुसऱ्याचं सांगत नाही, माझं स्वतःच सांगतो. तो का म्हणे हा तो स्वय परब्रह्म आहे का नाही, माझ्या म्हणण्याप्रमाणे तो देव. हा ठीक आहे ठीक आहे, देवाची बरे, देवाची बरे. ज्ञानेश्वरी वाचली का, म्हणला एकदा वाचली. मग काय डोक्यात ठेवली तू, तैसा हृदयामध्ये विराम असता सर्व सुखाचा आराम. ममई वंशो जीव लोके. किती पुरावे देऊ लय घड्याळ पळायला लागल्यावर. तू देव आहे. मॅन बॉडी इज गॉड टेम्पल अँड मॅन सोल इज ऑल्सो गॉड. शरीर हे देवाचं मंदिर आहे, आतमध्ये असणारा आत्मा हा परमेश्वर आहे. तू देव आहेस. इतके पुरावे त्याच्या पुढे ढिगभर मांडले महाराज. तो म्हटलं बाप रे बाप महाराज, आता मी खोटं कसं म्हणू, तुम्ही एवढे पुरावे देताय मीच देव आहे म्हणता, पण आता गाढव म्हणा, मला गाढव म्हणा, मूर्ख म्हणा, बेअक्कल म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा, पण माझा गावंढळ माणसाचा अडाण्याचा एक प्रश्न पुढचा असा, एवढ्या पुराव्यानिशी जर तुम्ही म्हणताय मीच देव आहे, तर माझा गाढवपणाचा प्रश्न असा आहे, तुम्ही जर म्हणता मी देव आहे, तर मग मला का नाही कळत मी देव आहे. अशा शाळे म्हणजे एखादा पेपर सोडवल्यासारखं स्टेप बाय स्टेप आहे बरं का कीर्तन, कळलं पाहिजे असं स्टेप असल्यामुळं. मला का नाही कळत मी देव आहे. तुकाराम महाराज म्हटले मग आता त्याच्यासाठी काय करावं लागेल माहितीये का, तुला थोडंसं शास्त्राकडं मला न्यावं लागेल. म्हटलं न्या चालतंय, काय निम्म तरी कळलं की आहे की नाही. मोरे महाराज माग मी लहान होतो तेव्हा काय व्हायचं माहितीये का, 2-3 असे कीर्तनकार यायचे, फार मोठे तत्वज्ञ होते, आणि ते थोडा विषय काढायचे आणि पुन्हा म्हणायचे हा आता मी हे एवढ्यावर थांबवतो, हे मी जे सांगतोय ते तुमच्या डोक्यावरून जाईल, हे तुमच्या डोक्यावरून जाईल. आमच्या भावानं एक दिवशी सप्त्याच्या सुरुवातीलाच खानला समोर खड्डा, जिथं महाराज उभं राहायचं. मी म्हणलं हे काय डोकं चाललं तुझं. तर म्हटलं हे महाराज म्हणतात ना तुमच्या डोक्यावरून जाईल, तुमच्या महाराजच खड्ड्यात उभा केला तर आपलं डोकं त्यांचं तोंड एका लेवल. डोक्यावरून जायचं नाही म्हणलं, डोक्यावरून जायचं नाही. काय तो म्हणला थोडं तरी कळेल मला, सांगा महाराज शास्त्रार्थ. तुम्ही तर सोपा करून सांगायचा हातखंड आहे तुमचा महाराज, सांगा. महाराज म्हणले शास्त्रामध्ये भ्रम नावाचा एक दोष आहे. तो भ्रम नावाचा दोष काय क्रम घडवून आणतो, मानवी जीवनातला देहोहम ठेवतो जागा आणि देवोहम टाकतो झाकून. कळलं ना. देवोहम अहम ब्रह्मास्मी, मी वासुदेव तत्वता, मी तो देव आहे ह्या भावनेला टाकतो झाकून, आणि मी देह आहे या भावनेला ठेवतो जागा. असं जो करतो त्याचं नाव आहे भ्रम नावाचा दोष. तो म्हटलं वाईट आहे राव हे भ्रम. उदाहरण काय द्याल का. तुकाराम म्हणले घे घे उदाहरण किती तुला. मेंढपाळ जंगलामध्ये मेंढ्या चारायला जायचा, 400 मेंढ्या त्याच्याकडे होत्या. रोज जंगलामध्ये मेंढ्या चारायला जायचा, पुन्हा मेंढ्या घेऊन यायचा. त्यानं वाघूर केली होती, त्या वाघुरामध्ये मेंढ्या रातभर मुक्काम करायच्या. एक दिवस मेंढपाळाला मेंढ्या चारत असताना वाघाचं छोटंसं बछडा म्हणतात त्याला, छोटंसं पिल्लू सापडलं वाघाचं. ते वाघाचं पिल्लू जणू काही 5-6 दिवसाचंच असेल हो, नुकतं पाऊल टाकायला लागले. ते 5-6 दिवसाचं पिल्लू कसं ते ओरडत होतं की त्या मेंढपाळाला ते वाघाचं पिल्लू सापडल्यानंतर त्यानं मायेनं उचलून घेतलं आणि इकडे तिकडं दिवस मावळेपर्यंत मेंढ्या माघारी फिरवलं नाही त्यानं. दिवस मावळेपर्यंत त्यानं बघितलं इकडं तिकडं कुठं वाघीण दिसते का या पिल्लाची आई.
याला घरी नेऊन आपल्याला उपयोगच नाही, छोटं आहे ते, त्याला का सांभाळायचं तरी कसं. म्हणून त्या वाघिणीची वाट बघितली, पण त्याला दिवस मावळेपर्यंत वाघीण काय आजूबाजूला कुठं दिसली नाही. मग त्याचं दयार्द्र अंतकरण त्या मेंढपाळाचं, त्यानं विचार केला, कोल्या कुत्र्यांनी या पिल्लाला फाडून खातील, याला आपण घरी नेऊया. म्हणजे त्या मेंढपाळाला सुद्धा कळलं, भूतांची दया हे भांडवल संता. आता कुत्रं मांजरं आवडत नाही, त्याला काय म्हणावं. त्यानं विचार केला, कोल्या कुत्र्याने खाण्यापेक्षा याला घरी नेऊन. मग त्यानं घरी नेलं, 2-3 मेंढ्यांचं दूध त्यानं बाटलीत काढलं आणि बाटली त्याच्या तोंडात घातली आणि त्याला बाटलीनं दूध पाजायला सुरुवात केली. पुन्हा 2 दिवस 4 दिवसानं त्या वाघाच्या त्या पिल्लाला सुद्धा बरी वाटली बाटली. पुन्हा त्याला सारखीच प्यावी वाटली. हा, 6 महिन्यात पक्की सवयच जडली त्याला त्या बाटलीची. 8 महिन्याचं झालं, तुरतुर इकडं टाना हरणाच्या पिल्लावानी उड्या मारायला शिकलं. मग त्यालाच एक दिवस लाज वाटली आणि त्यानं बाटली टाकली. म्हणलं आपण काय आता बाटलीच्या लायकीचे आहे का, बाटलीनं कोणी प्यावं. बाटली त्यानं सोडली. 8 महिने झाले. आता भूक तर लागायचीच त्याला, पण भूक लागल्यावर त्याची डेरीच कधी नाही आटली. 400 मेंढ्यात 30-40 तरी मेंढ्या कायम दुधाच्या असायच्या ना, त्याला पाहिजे तिला जायचं आणि पोटभर प्यायचं. ह्यासाठी म्हणलं त्याची डेअरी नाही आटली. हा, एक आय आहे का त्याला, किती बी आयाचा आया, जिला पिईल ती आहे, जिला पिईल ती आया, आयाचा आया पियात पिया. आता झाला 2 वर्षाचा टोनगा, मोठा वाघ झाला, पूर्ण वाढीचा वाघ झाला. पण मेंढ्यांच्या कळपात त्याचा रोज जायचा आणि रोज परत यायचा, मेंढ्यांमध्ये झोपायचा. मेंढ्या सुद्धा त्याला घाबरत नव्हत्या. एक दिवस तो वाघ त्या मेंढ्यांच्या कळपात जंगलामध्ये चारायला गेला असता, म्हणजे त्या फिरायला गेला असताना मेंढ्या गवत खात होत्या ना, हा वाघ त्यांच्या तिकडं हिंडत होता. तेव्हा दुसऱ्या एका जंगली वाघानं त्याला बघितला मेंढ्यांच्या कळपात. अरे बापरे, त्याला तर लय विशेष वाटलं. म्हणलं बापरे काय भानगड आहे. म्हणला हे मेंबर आपला आहे पण गटात त्यांच्या, आणि जात का नाही. म्हणला हे आता आज अलीकडं सगळं तसलंच चाललंय, काल कुठं, आज दुपारी कुठं, संध्याकाळी कुठं. हे आता तर मला का नाही लय राग येतो, बोलूच नाही वाटत आता राजकारणावर अजिबात. हो, फक्त दुःख एका गोष्टीचं वाटतं, म्हणजे आश्चर्य म्हणा वाटल्यास, आश्चर्य हे आता सध्या कळनाच काय राजकारण चाललंय. हे कोणचं करडू कोणच्या शिर्डीला पियतंय हेच तपासणं. म्हणला वाघ आहे का, आणि वाघ त्या मेंढ्यात हिंडतोय, मेंढ्या उधळत नाही, वाघाला मेंढी भेट नाही. अरे क्या हुआ. आश्चर्य वाटलं. म्हणला कुतूहल जाग झालंय आपलं, हे कुठं पाणी मुरतंय बघायचं. त्यानं डरकाळी फोडली, मोठ्यानं डरकाळी वाघाची फोडली आणि जंप टाकली त्या मेंढ्यांच्या कळपावर टाकली. ती टाकली या वाघाला गवसून टाकली. वाघावर नेम धरून त्यानं झेप मारली. आता त्यानं डरकाळी जेव्हा फोडली ना, त्याच वेळेला सगळ्या मेंढ्या उधळून गेल्या. वाघ आहे हे, वाघच होतं, पण त्यांच्यातलं कुठं वरडत होतं तसं. आता खऱ्या वाघाची डरकाळी ऐकल्यावर ज्या मेंढ्या उधळून गेल्या, आणि हे एकटं सापडलं त्या वाघ्याच्या नक्की अंगात घुसल्या, रक्त निघायला लागलं आणि त्या वेदना व्हायला लागल्या. आणि सगळ्या ह्या वाघाच्या नक्याच्या वेदनेपेक्षा त्याला जास्त वेदना ह्याच्या झाल्या. त्यानं इकडं तिकडं बघितलं, एकही मेंढी नाही. सगळ्यात दुःख या गोष्टीचं वाटतं जेव्हा मागचं बॅकिंग निघून जातं. म्हणलं मी वावर सुद्धा ऐकलेला का, हे माग आगे बोडो म्हणत होती तर, आणि आता मीच एकटा आगे बोडून हे गेली कुठे. भीती वाटली, त्याला घाबरला. आणि मग मोठ्यानं तो नख्या अंगात घुसल्यामुळं तो वाघ आहे ना, तो ओरडायला लागला, ब्या 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 करून. ब्या ब्या केल्यावर त्या वाघाला, मोठा जो जंगली वाघ होता त्याला असा राग आला. त्यानं हाताची नख अशी बाहेर काढली, झापडीवर झापडी थापा अशा मारल्या ना, त्याला झापड्या मारल्या आणि सांगायचा, अरे वाघ आज तू मेंढरासारखा काय ओरडतो.
ते नाला एक मार खायचं आणि म्हणायचं नाही नाही मी वाघ नाही मी मेंढरू आहे मी मेंढरू आहे. आणि पुन्हा तडाख मारायचं ह्यो मार 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 अर्धमेला त्याला केला आणि पुढं उभा केला. ऐक आता तुला सांगतो, आता जर मी मेंढरू आहे म्हणलास ना, जीव घेईन तुझ्या नरडीचा घोट घेईन मी. समोर बघ बघ माझ्याकडं, माझ्या शेपटीसारखी तुझी शेपटी आहे का नाही? हा राव, माझ्या अंगावरचे पट्टे, माझा रंग, माझे हात, माझ्या हाताचे पंजे, पंजातले नख, त्यानंतर माझे डोळे, माझे नाक, माझं कान, माझे डोळे, हे सगळं माझ्यासारखं तुझं आहे का नाही? तुझ्यासारखं माझं आहे का नाही? म्हटलं हा हा काय म्हणतो, ह्याला काय म्हणायचं, करुणी सायास. त्याला शिकवलं मी आहे का नाही तुझ्यासारखा, तू आहे का नाही माझ्यासारखा. म्हटलं पटलं राव. आत्ता एक काम कर, जीव खाऊन सगळा जीव एकवटून वाघासारखी डरकाळी मार, तुला येणार, तू वाघच आहेस. आणि मग त्यानं विचार केला, शेवटचा प्रयत्न म्हणला, सगळा जीव एकत्र आणला आणि वाघासारखी डरकाळी फोडण्याचा प्रयत्न जेव्हा केला तेव्हा खरोखर मोठ्यानं वाघाची डरकाळी बाहेर पडली. आणि मग तेच येडं म्हणायला लागले, लोका 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 मी वाघ आहे आणि मी स्वतःला तर मेंढरू समजत होतो. आपली गंमत तशीच आहे, मी देव आहे पण म्हणतोय काय, मी देह आहे. याचं कारण महाराज म्हणले हे आहे, भ्रम नावाचा दोष हा क्रम तुमच्या जीवनात घडवत आहे. विठ्ठल नावाचा दोष, त्याला राग आला, चिडला तो साधक. महाराज हा भ्रम नावाचा दोष आहे ना, रूट आउट झाला पाहिजे, समूळ नष्ट, त्याची राख माझ्या जीवनात न व्हावी आणि माझ्यातला देव मला कळावा. मी स्वस्वरूपाच्या जाणीवर अधीर व्हावं, अधीन व्हावं आणि आनंदाचे डोही आनंद तरंगाचा मी एक तरंग बनावा. पण हा रंग माझ्या जीवनात येण्याकरता काय करावं लागेल महाराज तेवढं सांगा. ते भ्रम नावाचं दोषाचं पहिलं वाटोळ व्हायला पाहिजे राव, आणि मी देव आहे या अनुभवाला मी पोचलो पाहिजे. महाराज म्हणले मग आता तुझी गाडी रुळावर आली, तुझ्या जीवनातला भ्रम नावाचा दोष रूट आउट होण्याकरता, समूळ नष्ट होण्याकरता, अधिक तुझ्या जीवनात तू देव आहे या अनुभूतीला तुला जर पोहोचायचं असेल तर परमार्थ क्षेत्रातली उच्चतम स्थितीचं एक लक्षण असणारी, कधीही कुठेही कुणीही कशीही केव्हाही करावी आणि कितीही वेळ करावी, नो प्रॉब्लेम अबाउट दॅट, अशी एक सर्वांग सुंदर साधना तुला सांगतो. त्या साधनेनं काय होईल, भ्रम नावाचा दोष जाईल आणि मी देव आहे हे तुझी तुला कळून येईल. त्यासाठी तुला ही करावी लागेल साधना. सोपी आहे बरं का साधना. ते म्हटलं बरं झालं या तुम्ही आधी सांगितलं सोपी आहे, नाहीतर बऱ्याच वेळेला साधना सांगितल्या जातात पण बऱ्याच साधना पुन्हा लोक म्हणतात आम्हाला काही साधना. बाबा तुम्ही सांगितलेली साधना आम्हाला काही साधना, मग आळंदीची आराधना. महाराज सांगा, लवकर सांगा ती आम्हाला कुठली साधना आहे. त्याला साधना सांगण्याकरता जगद्गुरु तुकाराम महाराजांनी जे शब्द लिहिले ते शब्दांकन म्हणजे अभंगाचं पहिलं. गोविंद गोविंद
साधना तुकाराम महाराजांनी त्याला सांगितली. नाम संकीर्तन साधन पै सोपे. हे सोपी साधना आहे बाबा, अवघड नाही. कोणीही कधी कसेही करा. गोविंद गोविंद मना लागली या छंद. ब्रह्म नावाचा दोषही समूळ नष्ट होईल आणि स्पष्टपणे तुला कळेल की मी देव आहे. एका साधनेचा परिणाम आहे का? ही साधना गोविंद नामाची मनाला छंद लावून घेण्याची जर तू केली तर होतंय काय? ब्रह्म नावाचा दोष होतोय नष्ट. मी देव आहे हे कळतंय स्पष्ट. फक्त नाम घ्यायचं, करायचंय कष्ट. विठ्ठल गोविंद गोविंद मना लागली या छंद, ही आहे साधना. आणि मनाला तुझ्या छंद लावून घे गोविंद नामाचा. एवढीच साधना सोपी आहे. अभंग बी सोपा आहे, विचारही महाराजांचा सोपा आहे. उगच आता आमच्यासारखे ना आमची अक्कल दाखवायसाठी कशाला शंका काढाव्या त्याच्यात? आहे का महाराज ह्याच्यात? गोविंद नामाची साधना मनाला लागावे. आजातवाद आहे का? विवर्तवाद आहे का? दृष्टीसृष्टीवाद आहे का? सृष्टीदृष्टीवाद आहे? कशाला काय शंकाच नाही ना. काय सरळ सरळ आहे. तुझ्या मनाला गोविंद नामाचा छंद लावून घे. मग उगच आम्ही अक्कल दाखवायसारखे एखाद्यानं वेडेपणा का करावा? एखादा म्हणतो तुकाराम महाराजांनी गोविंदाचंच नाम का घेतला? काय तुझा घेणं आहे का त्याचं? कशाला टेन्शन लोकांना देतो तू घेतो? नाही तेच शंका काढायचं उगत. बर गोविंदाचं तुला काय झटका बसतोय का? गोपाल म्हण, कन्हैया म्हण, केशव म्हण, मुकुंद म्हण, मुरलीवाला म्हण, मुरारी म्हण, किंवा याच्या पुढे विषय संपवून टाकतो. विष्णू सहस्रनामात जेवढी देवाला नाव आहे त्यातलं जे आवडेल ते म्हण. नो प्रॉब्लेम अबाउट दॅट. गोविंदावर काय शिक्का ठोकलाय? महाराज म्हणले गोविंद, म्हणले सहजच म्हणले गोविंद गोविंद म्हणाला. याच्यातली मेघ काय आहे माहिती आहे का? छंद. पुऱ्या अभंगाची मेघ आहे छंद. हा आता तुम्हाला एखादा उगच मनाला काढतो अशा काही शंका उकरो. मनालाच का छंद, बुद्धीला का नाही म्हटले? अरे बुद्धीचा विषय नाही ना छंद लागणं. बुद्धीचे वैभवांनी नाही. तुझे चित्ताला का नाही छंद लागावा? चित्ताचा विषय चिंतन हा असतो. छंद चित्ताला लागू शकत नाही. म्हणून महाराज म्हटले मना लागली, मनाला छंद लावा. मनालाच काला छंद लावा? मनोराजा एक देहपुरी. दुसरं एक कारण आहे, मनाला एकदा का सवय लागली की त्याची सवय कशी आहे? परत माघारी. म्हणून मना लागली या छंद. छंद लावून घ्या. कधी कधी नाही. गीतेमध्ये प्रभुमुखातून बाहेर पडलेल्या एका श्लोकातला शब्द आणि तुकाराम महाराजांचा हा छंद शब्द इक्वल क्वालिटीचा आहे. छंद पुन्हा पुन्हा केली झालेली प्रक्रिया म्हणजे छंद आहे. ती एकच गोष्ट पुन्हा 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 वारंवार करणं छंदामध्ये मोडतं. गीतेमध्ये सुद्धा छंदच सांगितलं देवानं नाम घ्यायचा. का देव असं म्हटलंय गीतेमध्ये? कधी कधी कीर्तयंतो माम असं म्हटला का देव? सततम कीर्तयंतो माम. सततम हा देवाच्या मुखातून बाहेर पडलेला शब्द आणि तुकाराम महाराजांचा हा अभंगातला छंद शब्द समानतेचे अर्थ द्योतक आहेत. तुकाराम महाराज म्हणतात छंद लावून घ्या. छंद मनाला छंद लागला पाहिजे. कधी कधी तुमच्या वाटेला तुमच्या लक्षात येईल तेव्हा जर देवाचं नाम घ्याल तर तुमचं काम तो करायला मोकळा नाही आणि तुमच्यातलं देवत्वही तुम्हाला कळणार नाही. अखंड असा निधिध्यास पाहिजे. त्याची म्हणजे त्याच्यामध्ये कंटिन्युअसली अशा प्रकारचं तार जोडली गेली पाहिजे. नाम आणि तेच पाहिजे तुमचं काम. बस. दिनरजनी हाच धंदा गोविंदाचे. किंवा सदा नाम घोष करू हरी कथा. 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 असले वाजवणारे भेटत नाही ती रोज. गोड 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 गोड. आमच्या मित्राचं नावच कमावलं बेट्याने. बस. गोपाळराव आणि मी सख्या भावासारखे राहिलो आणि आज बारका, त्याला बारका म्हणतो मी. मला बारका होता तेव्हापासून बारकाच म्हणतो त्या बारक्याला मी. तेजस ते दोघांनी सगळ्या घरच्यांनी महाराज लोकाला वारकऱ्याला जपावं कसं ते त्यांच्या घराकडनं शिकावं. फार मोठी श्रद्धा वारकऱ्यावर त्यांची आणि त्याचं फळ त्यांना निश्चितपणे सर्वेश्वर परमात्मा ज्ञानदादा तुकाराम महाराज देत आहेत. देता येईल इथं नाही पुढे देतील. गोड गोड हाताचं गोड वाचतो.
नाचल माणूस एखादा गोडवा, घड्याळाकडे बघायला लागतंय. सदा नाम घोष करू. नाम महाराज म्हणतात छंदाच्या स्वरूपामध्ये घ्या. छंद लागला पाहिजे. कसा? आता ऐका, छंद आपल्या गुरुवर्य नामदेव आप्पा शामगावकर गोष्ट सांगायची बघा. एक आप्पांचं वर्ष श्राद्ध गेल्या 1.5 महिन्यापूर्वी झालं. आप्पांची इथं भरपूर सेवा झालेली आहे. आप्पांची आठवण येण्याकरता मी तो दृष्टांत तुमच्या समोर मांडतो. छंद कसा लागला पाहिजे. विठाला शांतीब्रह्म पैठण निवासी श्री संत एकनाथ महाराज, या एकनाथ महाराजांचं कीर्तन दररोज त्यांच्या वाड्यावर चालायची. आणि त्यांची ख्याती अशी सांगितली जाते की किलो किलो डाळ आणि खडी साखर, जवळजवळ मोठे जुन्या काळातली मोठी खडी साखर, ती खडी साखर आणि 1-1 किलो डाळ कीर्तन ऐकायला येणाऱ्यांना द्यायची. अधिकारी अध्यक्ष कुठे आहेत? दोघांनी देवळाच्या पलीकडे होऊन मिटिंग घ्या थोड्या वेळ, मला सांगा म्हणजे मी जाहीर करतो उद्यापासून 1 किलो डाळ आणि किलोभर साखर कीर्तन ऐकायला येणाऱ्यांना मिळणार आहे या मंडळातर्फे. नाथबाबा एकटे द्यायचे. रोज किती गर्दी वाड्यावर यायची. दररोज कीर्तन नाथराय वाड्यावर करायचे. नाथांच्या वाड्याच्या शेजारीच एक ब्राह्मण कुटुंब राहत होतं. त्या ब्राह्मण कुटुंबामध्ये 8 वर्षाची एक बालिका, छोटीशी मुलगी, जिचं नाव होतं भगीरथी. ती भगीरथी रोज कीर्तनाला यायची, समोर बसायची. समोर, आडबाजूला नाही, समोर बसून तरी अवधान एकले दिजे अशा नियमानं कीर्तन ऐकायची. नाथांचा प्रत्येक शब्द मनाचे कान करून हृदयापर्यंत ते कीर्तन संकीर्तन पोचवायची ती छोटीशी 8 वर्षाची मुलगी. रोज कीर्तन ऐकायची. हळूहळू ती मोठी झाली, उपवर झाली आणि तिचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर योगायोग असा, नाथांचा वाडा असा, पैठणमध्येच दुसऱ्या टोकाला एक ब्राह्मण कुटुंब होतं. त्या कुटुंबामध्ये तिला सासर मिळालं. नाथांचा वाडा त्याच गावात आहे पैठणात, आणि तिचं सासर पण त्याच गावात आहे पैठणामध्ये. नांदायला जाताना तिनं काय केलं लक्ष देऊन ऐका. विवाह पार पडला. सासरी नांदायला गेली त्यावेळेला ती जेव्हा निघाली सासरी, तेव्हा फक्त तिनं एकच काम केलं. भगव्या वस्त्रात, भगव्या कापडामध्ये बांधलेली डोक्यावर घेतली ज्ञानेश्वरी, नांदायला गेली बिचारी सासरी. डोक्यावर ज्ञानेश्वरीचा ग्रंथ नेला. हो, आता तशी जात नाही पोरगी. आता 2-3 टेम्पो सामान लागतंय तिच्या संग. काट, गादी, चमच्या, उलतानं, पातेलं, तवा. त्या बेकाऱ्याकडे काय नसतं ना, म्हणून देतो बाप, घेऊन झाली एकरा. तिनं ज्ञानेश्वरीचा ग्रंथ, फक्त सद्ग्रंथ असणारा भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी ग्रंथ घेऊन नांदायला गेली. 1-2 दिवस गेले तिथले गडबडीत. 1-2 दिवसानं त्या बिचारीनं आहे ना, तिला आठवण झाली काय, देवपूजा करायला हवी. तिच्या मनात प्रश्न आला, निर्माण झाला. म्हटली 2-3 दिवस गेले, विसरलं कामाच्या नादामध्ये, पण आता देवपूजा तर करायलाच पाहिजे. पण ते वाड जुन्या काळातलं ते खोलीला खोली, खोलीला खोली, खोलीला खोली, खोलीला खोली. हे दोरीकर महाराज कसे म्हणतात, पिशीत पिशी, पिशीत पिशी, तसं तसं ते खोलीत खोली, खोलीत खोली, खोलीत खोली. त्याला खोलीत नंबर, कोणत्या नंबरमध्ये देवघर आहे ते बिचारीला माहीतच नव्हतं. मग ती दारात बसला होता सासरा. ती तिथं गेली, म्हणली मामाजी मला देवपूजा करायची. ते म्हातारं डोळवर करून म्हणला मग. ती म्हणली मग देवघर कुठल्या घरात आहे मला सांगा की. मला बी नाही ध्यानात. बघूया खोलीत कुठं तरी असेल. ती आतल्या खोली गेली. 10-12 खोल्या ओलांडल्यावर एक खोलीमध्ये तिला भिंतीला देवळी दिसली, कोनाडा दिसला. आणि तिथं जाऊन तिनं डोळ्याला ताण दिला. उजेड एवढा पोचत नव्हता तिथं. डोळ्याला ताण देऊन बघितलं तर त्या सगळ्या जाळ्या जगळ्या सगळ्या त्या देवळीला झालेल्या. आणि तिनं जेव्हा हातानं त्या जाळ्या बाजूला काढल्या तेव्हा 4 देव तिला ते देवळीत दिसून आले. त्याच्यावर बी इतकी घाण साठलेली. तिनं पटकन हातात घेतलं, तिच्या डोळ्यात अश्रू आले. आणि ते देवांना म्हणले बिचाऱ्यानो, पण तुमचं हाल चाललेत रे, आता मी बघत जाईन तुमच्याकडं. बाहेर आली, तांब्याच्या तामणामध्ये देव घेतले आणि पाणी ओतून ते खसखस खसखस चोळायला लागली. तेवढ्यात तिचा तो सासू नावाचा प्राणी आला.
काय करते का? ती म्हणली देवदूती. देवदूती? हा म्हणली पडले होते कोणाडेल तिकडं सांदळे, ते सापडले मला. आता त्यांना चोळून चोळून चांगलं स्वच्छ करते ना. किती दिवस त्यांच्यावर पाणी सुद्धा नाही. उठ ठेव होतं तिथं. रोज तासभर देव धुवायला दुसरा उद्योग नाही का? आमच्या घरात हे असं देव धुणं चालणार नाही. तुझ्या बापानं काम करायचं का? होते तिथं देव ठेवून. आम्ही फक्त दसऱ्यालाच देव काढतो. हो म्हटली मी एवढी पारमार्थिक आणि मला असं घर उलट का मिळावं. एक दिवस गेला, पुन्हा बिचारीनं आंघोळ केली. त्याला वाटलं तुळशीला पाणी घातलं पाहिजे. मग तिनं काय केलं, सासऱ्याला पुन्हा विचारलं. ते दारातच बसून असायचं सासरा, दुसरीकडे नव्हतं त्याला आसरा. आणि मग ती गेले विचारायला आणि म्हणली मामाजी मला तुळशीला पाणी घालायचं. म्हणलं मग तुळस कुठं आहे आपल्या अंगणात? म्हणलं नाही, 25 वर्ष झालं अंगणात नाही तुळस. म्हणलं एवढा तुम्हाला कसा आळस? ते म्हणलं कशाला लय बोलती, बघ शेजाऱ्याच्यात असेल, घाल जा पाणी. ती बिचारी गेली तांबे घेऊन आणि शेजाऱ्याच्या तुळशीला पाणी घालून आली. आणि म्हटले आता आपल्या घरी सुद्धा त्याचं रोप लावायचं. त्याच्या दुसऱ्या दिवशी बिचारीनं आंघोळ केल्यावर ज्ञानेश्वरी ग्रंथ उघडला वाचायला. एक पान वाचते नाही तोपर्यंत सासू हजर. काय ग हे? ती म्हणली पोती आहे पोती. पतार वय बाण, तुझ्या बापानं काम करायची का? हे करायला आली का आमच्या घरी नांदायला आलीस? ठेव बांधून. लय रडली बिचारी. मी लहानपणापासून कथा कीर्तन ऐकून एवढा छंद जोपासून माझ्या वाट्याला असं विरोधाभास का? कधी कधी वाटतं का नाही, हा एखादं भजनी आहे का नाही, भजनी विचार करतं नका सोमवार गुरुवार शनिवार एकादशी कायम मी भजनाला आहेच. कोणी मेलं तरी त्याला पोचवाय भजनाला मी आहेच. एकादशी बी भजनं करतोच आहे. आणि मी एवढं भजनं करतोय तर मला एक खोली घेता येईना. आणि शेजाऱ्याच्या घरात बाटल्या मायना इतकं पितय तरी ते बंगलं बांधतय, देवळाची पायरीच चढलं नाही. वाईट वाटतं ना भजण्याला. माळ तोडून फेकून दिलं नाही एका दिवशी ते. मी एवढी भजनं करतोय तर मला सायकल पंक्चर झाल्यावर रुपया मिळत नाही. हे गाड्याच गाड्या गाड्याच गाड्या, पण पितोय भाड्या. मग आम्हीच भजनात कवर मारायच्या मोकळ्याच उड्या. असं त्याला वाईट वाटतं कधी, पण त्यानं घाबरायचं नाही. मी सांगतो तुम्हाला, त्या बिचारीनं रडले, ज्ञानेश्वरी बांधून ठेवली. त्या संध्याकाळी 5-6 दिवस लग्नाला झाले, त्यामुळे तिला आठवण झाली कीर्तन ऐकायची. ती म्हणली 5-6 दिवस झालं कीर्तनाला गॅप पडलाय, आज कीर्तनाला जाऊया. जेवण वगैरे उरकली तिनं, भांडी वगैरे सगळी घासली, सुकवायला ठेवली बाजूला उभी करून. आणि मग सासूला लाड विचारायला गेले. सासूबाई जेवण झाली, स्वयंपाक मी सुंदर केलता का नाही? ती म्हणली हा तुझ्या हाताला चव आहे. मग खाल्लं ना, भरपूर खाल्लं. मी भांडी घासलीत आता, ठेवून दिली. मी पण जेवले. आता काही काम आहे का? ती म्हणली नाही. काय झोप जा झोप जा. म्हणजे झोपत नाही, मला कीर्तन ऐकायची कानाला सवय आहे, माझा छंद आहे कीर्तन ऐकणं परमात्म्याचं. मी कीर्तन ऐकायला नाथांच्या वाड्यावर जाऊ का? म्हातारी जे पिसाळले का नाही. झोप, अजिबात कीर्तनाला जायचं नाही, याद राख. म्हातारी बोंबलली. तशी बिचारी बाहेर पळाली. पुन्हा बाहेरच्या वसरी होता सासरा, तिथं वशी लावाय गेली. मामाजी सगळं काम झालंय, मी कीर्तनाला जाऊ का? तर मला म्हातारी काय म्हणते, आता हे काय म्हणते. नवऱ्याकडं बाहेरच्या खोलीत गेली वशीला लावायला. होय हो सगळं काम झालंय, मला कीर्तनाला जायला परवानगी देता का? त्यानं ऐकलं होतं आय म्हातारी बोंबालले. लाड तिने विचारलं जाऊ का कीर्तनाला? तेव्हा मला आय काय म्हणती कळत नाही का तुला? आता तिलाच कळाय पाहिजे होतं, हे कशाला नालायकाला इचरायला जावं? कारखाना तसलंच कॅलेंडर का नाही, त्याला का अशाला इचरायचं होतं? ती आली झोपली गुपचूप. 2 दिवस आणखीन गॅप पडला. मग हरिदिनी आली. हरिदिनी म्हणजे एकादशी. एकादशीचा दिवस आला. एकादशीच्या दिवशी तिनं विचार दिवसभर केला, काय का होईना आज कीर्तनाला जायचं म्हणजे जायचं. पटपट पटपट कामं आटोपली. आणि कामं आटोपल्यावर पुन्हा तिघांना राऊंड मारला तिनं. विचारलं जाऊ का? तिघाचाही नकार आला. पुन्हा तिनं काय केलं, झोपून दिलं त्यांना. झोपून दिलं. बराच वेळ गेला. तिघही जण घोरायला लागली. तसं तिनं दाराची कडी काढली आणि बाहेर पाऊल टाकला. तो पाऊल टाकताना तिनं विचार काय केला, काय घडेल ते घडो या शेवटी, लाभ आणि तुटी देव जाणे. संसार मोडू का राहू, चांगला राहू का तुटला जाऊ, संसाराची राख रांगोळी का व्हायना, आज कीर्तनच ऐकणार. अशा निर्धारानं तिनं घराच्या बाहेर पाऊल टाकला.
माझं एक वेगळं वाक्य आहे का तुम्हाला कळेल. आजपर्यंत ठाम निर्धारानं ज्यांनी ज्यांनी घराच्या बाहेर पाऊल टाकला, क्रांती त्यांनीच घडवली. निर्धारच नाही बाहेर पाऊल टाका, मग होईल का, करेल का, जाऊ काय, तू मर, तो याच्यानं काहीच होणार नाही. निर्धारानं बाहेर पाऊल टाकलेली क्रांती घडवली देशाचा इतिहास आहे. तिनं झपझप झपझप पावलं टाकत गेली. नाथांच्या वाड्यावर कीर्तन आता सुरू झालं होतं. कीर्तन सुरू होऊन 1 तास झालता. 1 तास झाल्यामुळं त्या बिचारीने विचार काय केला, नाथ माझ्या ओळखीचे आहेत आणि त्यांच्या मी शेजारचे आहे म्हणून काय माणसं तोडवत पुढं जाऊ का, हे बरं आहे का, हा हे वागणं बरं नवं. कीर्तन सुरू झाल्यावर पुन्हा माणसं तोडवत पुढे यायचं. बरं, ह्याला प्रमाण सुद्धा आहे ना, भजनी विक्षेप त्याची पै मरण, हेच आहे खरं धोरण. कशाला बोलायचं विनाकारण. ती माग बसली, जिथं जागा होती तिथं बसली. आता वेगळा भाग आहे का. श्रीनाथ महाराजांच्या कीर्तनाची एक परंपरा होती. ती परंपरा अशी होती नाथांच्या कीर्तनाची, आपण जसं कीर्तनाच्या मध्ये विठ्ठल विठ्ठल भजन म्हणतो ना, तसं श्रीनाथ बाबा मध्ये कृष्ण भजन घ्यायचे, मग पुन्हा निरूपण करायचे. पुन्हा निरूपण संपलं की पुन्हा कृष्ण भजन, पुन्हा निरूपण. आपलं जसं विठ्ठल विठ्ठल तसं त्यांचं कृष्ण भजन. योगायोगानं ती जेव्हा येऊन बसली, कोण, भगीरथी कीर्तनाला येऊन बसली, तेव्हा नाथांनी कीर्तनाचं निरूपण विवेचन थांबवून भजन चालू केलं होतं. आणि मग भजनाच्याच वेळेला नेमकी ती येऊन बसली. तिनं डोळे मिटले आणि टाळी वाजवायला सुरुवात केली. कंठी प्रेम दाटे नाही, अशी तिची आवाज. आज मला कीर्तन ऐकायला मिळतंय. किती दिवस गेले मला कीर्तन ऐकायला मिळतंय. त्या प्रेमानं तिनं टाळी वाजवायला आणि नाथांचं चालू होतं ते भजन करायला सुरुवात केली. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. अंजनीचा सुता तुला रामाचं वरदान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. अंजनीचा सुता तुला रामाचं वरदान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. म्हणायला लागली ती सुद्धा श्री कृष्ण गोविंद. आता खाली बसून कोणीतरी म्हणलं असेल, सावन का महिना. शुअर, गोड भजन करत बसली. नाथांनी भजन थांबवलं, निरूपण सुरू केलं, तरी तिचं भजनच चालू राहिलं. पुन्हा नाथांनी भजन घेतलं, हिचं भजन चालूच होतं. नाथांनी पुन्हा भजन थांबवलं, कीर्तन निरूपण केलं, हिचं भजन चालूच होतं. कीर्तनच संपलं. सगळी लोक ते साखर काय असेल ते डाळ वगैरे घेऊन गेले. नाथांनी कमरेचं उपरनं झटका मारला, खांद्यावर टाकलं ना आपल्या खोलीकडे निघाले. पण दूर अंतरावर अंधारात कुणीतरी बसलंय जाणवलं नाथबाबांना. नाथरायांनी विचार केला, मागं बसलेलं कोण असेल बरं. सगळी माणसं गेली आणि ते का माणूस जात नाही जागेवरनं. ती होती भगीरथी. तिला लागली होती भजन समाधी, असा छंद पाहिजे. नाथरायांनी विचार केला, झोपलं तर नाही कुणी. पुन्हा नाथ बाबा म्हणले, आपलं काही रेकॉर्ड नाही तसं कीर्तनात माणसं झोपायची. पण मग बाहेर गावचं आहे का, त्याला झोपायची अडचण आहे का, त्याला कुठं निवाऱ्याला जागा नाही का, ग्रहस्थ आहे आणि माझ्या वाड्यात आहे, माझी जबाबदारी आहे त्याची रात्रभराची सोय कराय. कोण आहे ते तरी बघूया. कुतूहलानं नाथराय मंद मंद पावलं टाकत गेले. तिथं जाऊन बघतात तो भगीरथी. नाथांना धक्का बसला, बाप रे भगीरथी. आणि मग नाथांनी केला तर्क. संत शहाणी माणसं कसा तर्क करतात बघा. आपला तर्क म्हणजे कायम कुतर्क.
आपण तर्कच नाही नीट करू. नाथांनी कसा तर्क केला, ज्या अर्थी वगैरे ते एवढ्या मागं बसली त्या अर्थी ती उशिरा आली असली पाहिजे, आणि ज्या अर्थी उशिरा आली त्या अर्थी ती घरी न विचारता आली असली पाहिजे. याला म्हणायचं तर्क. मागं बसली शेवटी ती पुढं बसून कीर्तन ऐकते, ती मागं बसली याचा अर्थ ती उशिरा आली असली पाहिजे. उशिरा आली याचा अर्थ ती न विचारता आली पाहिजे. नाथांनी विचार केला, जुना काळ तो संसार मोडतो ना बायको नवऱ्याचं आणि सासू सासऱ्याचं नाही ऐकल्यावर. नाथांनी विचार केला, आता ह्या लेकराला मी जर घरी घेऊन गेलो आणि हिच्या नवऱ्याचे सासू सासऱ्याची क्षमा मागितलं तर हिचा संसार चालेल, नाही तर संसाराची राख हिच्या झाली. याला घरी घेऊन आपण गेलं पाहिजे. नाथांनी विचार केला, हिला गेलं पाहिजे हे गोष्ट खरी आहे, पण हिचं ओठ हलतात आणि भजन मला ऐकायला येतंय. तिचं ओठ हलत होते आणि भजन बाहेर पडत होतं ना. हरे श्यामा 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 हरे श्याम 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 हरे श्यामा 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 हरे श्याम श्याम श्याम. आता भजन बंद करायचं काय काम? भजनी विक्षेप. भजन करतंय त्याला आडवं येऊ नये, पाप लागतंय, महापाप लागतंय. आता काय करावं? तिचं भजन चालू आहे तोपर्यंत बसून राहावं. मग नाथराय एक वाव अंतर सोडलं, नाथराय समोर बसले. ही कधी जागृती येते तिला, भजन समाधी उतरून ही कधी जागी होते, डोळे उघडते. ते बघत बघत नाथरायनी अर्धा तास गेला, तिचं भजन चालू. नाथरायनी विचार केला, मग मी का आता मोकळा वेळ घालू बसल्या. नाथरायांनी सुरू केलं आपलं भजन. हरे श्याम 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 हरे 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 श्याम 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 हरे 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 श्याम 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 हरे 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 श्याम 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 हरे 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 श्याम श्याम हरे. आता दोघांचंही सुरू झालं भजन. तिकडं भगीरथी भजन करते, इकडं नाथराय भजन करतात. पहाटेची वेळ झाली आणि त्या भगीरथीच्या घरी तिचा तो सासू नावाचा प्राणी जागा झाला. कोंबडं नव्हतं त्याच्या आधी ओरडत. अजूनही गावाकडं बऱ्याच घरात असे कोंबडे आहेत की ज्यांच्या अगोदर ते कोंबडे ओरडतच नाहीत. बाहेर कोंडलेले कोंबडे, अलार्म लावायची गरजच नाही. त्या कोंबड्याच्या आधी कोंबडं जागा होत्या. होता काकड्याला जायचं हे जणू काय. आणि ती म्हातारी उठली, तिनं कानोसा घेतला. म्हणजे अजून दळायचा आवाज कसा येईना भगीरथीच्या खोलीतनं. चॅप्टर म्हातारी मोठ्यानं बोंबाली, भगीरथी आता सांगा ओ द्यायला कोण आहे तिथं? पण झालं काय? योगक्षेमम वहाम्यहम. देव उभा मागे पुढे उगवे कोडे. भगवान परमात्म्यानं सांगितलं, माझं नाम घ्याल ना तर मी तुमचं काम करायला केव्हाही तयार आहे, एनी टाइम. विटेवरची माऊली जागी झाली, ती माझं भजन करते नाथांच्या वाड्यावर. तर आता मला तिच्या रूपात तिच्या घरात कामाला हजर व्हायलाच पाहिजे. एका क्षणात प्रॉम्प्टली, अगदी ताबडतोब, क्विक ॲक्शन. भगवान परमात्माच विटेवरनं तिथं धावला आणि भगीरथीचंच रूप देवानं घेतलं. ओ सुद्धा दिली. ओ काय म्हणता सासूबाई? म्हातारी म्हणली, काय म्हणता सासूबाई, दळायचा आवाज कसा येत नाही? देव म्हणले, कडक आहे गिरायक बाबा, आणि असल्याच्या तावडीत माझ्या भक्तांना भजन करावं लागतं, त्यांचं बी अवघड आहे. देवानं असा विचार केला आणि मग म्हणले, हा आता दळते, दळ 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 लवकर, अजून दळायचा आवाज येत नाही, ओरग लवकर. आता ती भगीरथी जी होती ना वाड्यावर गेलेली खरी भगीरथी, तिनं सगळं रेडी पोझिशन ठेवलं होतं. जात्याजवळ तो खुंटा ठोकून ठेवलेला, जात्यावर पीठ जे गोळा होतं ते
गडी करून फडकं ठेवलं होतं पांढरं, पीठ ठेवण्यासाठी असतंय ते. आणि गमेल्यामध्ये दळण जोंधळे काय गहू असतील ते तिथं नेऊन ठेवलं. तिनं विचार केलता माझं जागरण झाल्यावर पुन्हा झोपायला नको, झोपली तर जास्त वेळ झोपन, दळायचं राहिलं मग उघडं पडेल मी कीर्तनाला गेलते म्हणून. आलं का दळायला डायरेक्टच बसायचं असा तिनंच विचार केलता. रेडी माल ठेवला होता आणि ही म्हातारडी बाहेरनं बोंबालती, देव बनलाय भगीरथी, आणि त्याला म्हणते दळायचं कधी, तुझ्या बापानं दळायचं का, लवकर दळ लवकर दळ, अजून कसा आवाज येत नाही, म्हणजे आत्ता दळते. आणि देवानं बघितलं जातं दळण फडकं. आता जगाचं जातं जो फिरवतो त्याला तिथं बसून फिरावं लागेल का, त्यानं उभे उभे जात्याकडे बघितलं आणि त्याला सांगितलं ए फिर लागलं गुरु 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 गुरु. ते गमेऱ्यातलं दळण होतं ना, त्या दळणाला सांगितलं त्याला लागल असा घास, जवळ ते म्हणत नाही बास लागल असा पड. आणि त्या पिठाला सांगितलं ए पीठ, तिथं फडकं ठेवलंय त्याच्यावर येऊन बसायचं नीट. गुराळच सुरू झालं त्याला, ह्याला कामच माहित नाही ना पुढचं काय करायचं, तिकडं दोघांचंही चाललंय भजन आणि ह्याला पुढचं कामच माहित नाही. अर्धा तास दळायचाच आवाज, म्हातारीला सोसलाच नाही. म्हातारी म्हणली अजून दळतीस का. देव मनातल्या मनात मग आता तुझं नरड दाबायचं असलं तर ते सांग, मला माहित नाही ना करायचंय काय. चुलीला जाळ तुझ्या बापाने घालायचं का, म्हाताऱ्याची माझी आंघोळ कवा व्हायची. देवानं नुसतं इकडं बघितलं, लागला चुलीला जाळ, ढना 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 ढन, पातीलन पाणी खळखळा उकाडलं. म्हातारीची तानात आणि लगेच तिनं पाणी घेतलं, गाठली नाणी, तिनं आंघोळ केली, म्हाताऱ्याला पाणी आणून दिलं आणि म्हणले आज किती ग लवकर पाणी तापलं. देव म्हणला लय जणाचं तापवलंय म्या तुमचं काय आता काय पाहिजे. ते म्हातारीनेच आंघोळ म्हाताऱ्याची झाली का तिला सांगितलं म्हाताऱ्याला घेऊन मी शेतात चालली, 10 वाजता तुझा नवरा तू भाकरी घेऊन आमच्या शेतात या, मागणं या. देव म्हणला कट्टा सुटा. तो हिरो झोपलेलाच होता. ते उठून बसल्यावर त्याला हातावर मिसरी द्यायला लागायची. किती नालायक काय काय नवर, एवढं कुठं बायकांनी कामं करावं का. ते हात पुढं करून बसलं, त्याला माहीतच नाही आता हे बदललंय गिराय. ते हाताकडं बघायचं तिकडं बघायचं. देवानं काय नाही पुढचं काम माहीत नसल्यामुळं पाय पसरलं चुलीला शेकत बसलं, कामच माहीत नाही ना काय करायचं त्याला. आणि हे हाताकडं बघायचं आणि तिकडं बघायचं, हाताकडं बघायचं. मोठ्यानं बोंबाललं मग पुन्हा अगं मिसरी दे. देव पटकीनं आला आणि त्याला मिसरी दिली. आंघोळीला पाणी दे. देव मला ठेवलंय, कवा बादली गेली तिला कळलं नाही. ती गेलं आंघोळ करून आलं. आंघोळ केल्यावर करून आल्यानंतर रबडला आता मला गरम दूध पेल्यामध्ये दूध रोजच्या सारखं प्यायला दे. देव म्हणलं मला काय माहित तू पितो, आता देतो. त्याला ग्लास असा दिला, ते उमऱ्यावर जाऊन बसलं. रोडच घर होतं, बाहेर एक पाय आत एक पाय आणि ग्लास दे. देवानं विचार केला ह्याला आता हलू द्यायचा नाही, त्याला प्यायला दिला. त्यानं पेला तोंडा लावायच्या आधी काय डोक्यात आलं त्या नालायकाच्या, सहज ओ सहज विचारलं त्यानं का ग. म्हणला म्हातारी बी पाठ बोंबलत होती, तुला दळायला उठवलं तिनं, चुलीला जाळ घालायला लावलं सांगितलं बी तिनंच, तू आज बहाणावर नसल्यावनी करते. मी मिसरी बी मागितल्यावर दिली, पाणी बी आंघोळीला मी सांगितल्यावर दिलं, तुझ्या ध्यानात कामं कशी येईनात. आज रात्री जागरण झालंय का तुझं, कीर्तनाला गेली होतीस का काय, जागलीस का काय, सहजच विचारलं ना आल्या का. देव म्हणला हो आता मला खोटं बोलता येत नाही. आणि देव सांगून टाकलं देवानं हो मी आहे ना रात्री कीर्तनाला गेली होती. जे ग्लास खाली ठेवला आणि उठलं, आई बापानं सांगितलेलं कळत नाही काय तुला, आणि सांगून बी कीर्तन. तुझ्याकडं बघतो तिकडं तिकडं बघितलं त्यानं, 1.5 वाव बांबू सापडला त्याला, वाला बोर तालुक्यातला वाला बांबू घेतला. आणि तुला कळत नाही का सांगितलंय तरी गेलीस कीर्तनाला म्हणून जे 2 ठोकं टाकलं देवाच्या कपाळावर, डोक्यात 2 ठोक, असं रक्त बळबळा. देवाने रक्ताला जास्त व्हायला लावलं, ज्यादा रक्त व्हायला लागले होते ना टावेल फाडला आणि त्या कपाळावर धरला. आणि मग लाडी गुडीनं बोलतोय म्हणला कशाला जावं मग, मी मारलं असतं का तुला, आईचं ऐकावं, माझ्या वडिलाचं ऐकावं, माझं ऐकावं, मी कशाला मारलं असतं, एवढं रक्त गेला. देव म्हणला अरे तू काय रक्त काढतोय, मी लई जणाचं काढलंय पण माझं गुंगडं तिथं गुंतलंय. गोविंद गोविंद म्हणायला लागली या छंदासा, तुझ्या बायकोला छंद लागलाय त्यामुळं मला हे कामं तुमची करायला लागते ते. आणि ते म्हणले राहू द्या. देवानं रक्त थांबवलं. मग हे उठलं दूध प्या. देव म्हणला पुन्हा मारील हे,
ह्याला आता असं दूध द्यायचं की ते दूधच तोंडाचं बाजूला काढू वाटलं नाही पाहिजे आणि किती पिलं तरी संपलं बी नाही पाहिजे. असं दूध त्या दुधाचा प्याला त्याला दिला. त्यानं बाहेर एक हात एक पाय टाकला, उंबऱ्या बसलं, दूध प्यायला लागलं. दूध इतकं गोड वाटलं त्याला, म्हणला लाईफ में पहली बार ऐसा दूध मुझे मिला है. असं पित होतो घटा घटा, एक घोटही कमी नाही करायचं, एक घोट नाही वाया गेला पाहिजे. इकडं तिकडं सुद्धा बघू ना, घटा घटा दूध पित आहे, कवरही पित आहे तर संपनावी. आणि तिकडं सूर्य उगवला, त्याची बिचारीची समाधी उतरली आणि तिला कमानी दरवाजे होतो बरं का. कमानी दरवाज्यातनं आभाळात त्या ढगात आकाशात निघालेला सूर्यनारायण तिला दिसला. तो भास्कर रूपी सूर्याचं त्या भगीरथीला दर्शन झालं एक, आणि समोरच बसलेल्या नाथ रूपी ज्ञान सूर्याचं सुद्धा तिला दर्शन झालं. 2 सूर्य एकाच वेळेला तिनं दर्शन घेतलं. नाथराय म्हणतात, चल 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 उठ उठ उठ, तो न विचारता कीर्तन आला की नाही. म्हणले हो, मग काय करू, मला कीर्तन ऐकायची बंदी, असलं घर मला मिळावं, एवढा परमार्थ मी लहानपणा कसं हे मला फळ मिळलं का. नाथराय हसले, म्हणले वेडे, माझी कीर्तन ऐकून काय उपयोग केला मग तू आजवर. मी कीर्तनामध्ये काय ज्ञान पाजळलं, काय सांगितलं तुला कळलं नाही का. जैसी स्थिती आहे तैशा परी, रडायचं कारणच नाही, जसं वाटेल येईल तसं राहायचं आणि तसाच परमार्थ करायचा. हा, बायको म्हणते ना दळण घेऊन या, मग हरिपाठाला जातं, पहिलं दळणाची काशी करायची. हरिपाठ काय तासानं लेट केला तर अटॅक येतोय का कोणाला. प्रपंचिक कर्तव्य करायचीच करायची, जसं असेल तसं परमार्थ करत राह. नातांनी तिला शिकवलं, हाताला धरलं, चल घरी येतो तुला मी सोडायला येतो, नाही तर संसार तुझा मोडला. आता नात घेऊन आले तिला, हे बसलो होतं असं बाहेर एक हात एक पाय टाकून उमरे. नात तिला जवळ घेऊन आले, मागं उभा केलं तर भगीरथीला. नातांनी हात जोडले दूध पिणाऱ्या त्या तिच्या नवऱ्याला, आणि देव जाळ घालतोय चुलीला. भगीरथी देव नाथांनी हात जोडले, जावई बापू या भगीरथीच्या वतीनं मी माफी मागतो, पण क्षमा करा, पुन्हा आयुष्यात अशी चूक करणार नाही, न विचारता कीर्तनाला येणार नाही. एक वेळ आली, गुन्हा कबूल, हिला एवढं घरात घ्या हो. आणि तिला पुढं केली नाथांनी. त्यानं बघितली ती दुधाचा ग्लास तोंडाला, त्यानं बघितली भगीरथी, ती बघितली आणि पुन्हा असं तोंड केलं तर आज चुलीला जाळू घालती. ती बी दिसती, ती बी दिसती, ही बी दिसती. डोक्याचा गोंधळ झाला त्याच्या. काय का असं ना आपलं प्या दूध, ते दूधच पित राहील. नाथरायणला वाटलं ह्याला ऐकाय गेलं नसेल. पुन्हा नाथराय म्हणले, माफ करा, तिची चूक अशी पुन्हा कधीच होणार नाही, मी त्याला जबाबदारी घ्यायला तयार आहे. एक वेळ चुकलं, माफ करा गुन्हा, आणि तिला तेवढं घरात घ्या. घरात घ्या म्हणले होती बघायचं घे, नाथ घ्या म्हणते, ती बी आहे एक आणि तिकडं बी एक आहे. त्याला घोटच कमी करू वाटत नव्हता दुधाचा. माती जाऊ म्हणलं, हे 2-2 आपल्याला का करायचं आहे, आपलं दूध प्या. आणि ते दूध प्या. नाथराय तिसऱ्यांदा चिडल्या, जरा ओ बहिरी आहे का तुम्ही, बहिरे आहे काय, 3-3दा म्हणतो याला घरात घ्या घरात घ्या. एकदा चुकलं माफ करा ना, माणूस आहे चुकतं ना, पण मी जबाबदारी घेतो, पुन्हा असा गुन्हा ती करणार नाही, याला एवढं घरात घ्या. बहिरा आहे काय ना असं बोलल्यावर ते विचिडलं ना, उठून उभा राहिला. जीव खाऊन त्यानं तोंडाचा पियाला असा बाजूला काढला, काढू वाटत नव्हतं त्याला, इतकं दूध गोड होतं. जीव खाऊन तोंडाचा पियाला बाजूला काढला, पियाला ग्लास बाजूला टाकला त्यानं, आणि असं मनगटानं सांडलेलं दूध पुसलं, म्हणला मी काय बाहेर आहे का, म्हणला बाहेर आहे. 3-3दा म्हणता घरात घ्या घरात घ्या, ऐकतोय की म्हणला, ऐकतोय मी बघतोय बी, घरात घ्या घरात घ्या घ्या, पण म्हणला 2-2 कुठं घ्या. नाथराय म्हणले 2-2 एक आहे, तुम्ही एक आणले ती चुलीला जाळ एक घालतीय, 2-2ची गरज काय. नाथरायनी त्याला बाजूला ढकलला आणि पळत गेले तर चुलीला जाळ घालतोय देव बाप्पा. त्याला तसा बघितला ना देवाला, नाथांनी ओळखला. नाथराय चिडले त्याच्यावर, देवाला अरे तुला लाज कशी वाटत नाही रे, हे लुगडी नेसलेस चुलीला, ही तुझी काम आहेत, असली काम करतो देवा, तुला लाज नाही वाटत. देव नाथ चिडले, देव हसला. देव म्हणला, नाथ बाबा अहो काय करता, मला खरंच लाज वाटतच नाही हो, साधा वया भक्ती काज नाही लाज. मी बाळणपण सुद्धा केलेले आहे, चुलीला जाळ घालायचं सोपं आहे, आणि काय इथं बसलो, हे लेकरू ही भगीरथी माझं किती गोड नाव घेते, माझ्या नावाचा जर तिला छंद लागलाय तर तिचं काम करण्यात मला कमीपणा का वाटा. नाथराय म्हणले, ठीक आहे तुझं तत्वज्ञान बाजूला, मला तुझ्या पाया पडायचंय, तुझं दर्शन घ्यायचंय, पण पंढरीतल्या रूपात आत्ताची आत्ता प्रगट हो. हे लुगडं बिगडं हे सगळं सोडून दे, पंढरीचं रूप आम्हाला पाहिजे दर्शनाला. भक्त भगवंताला भक्तीनं आकाराला आणत असतो. देव भक्ताचं ऐकतो आणि लगेच तो परमात्म्यानं ते भगीरथीचं रूप साडी चोळीतलं टाकून दिलं आणि सुंदर ते ध्यान उभे वटेरी असा देव उभा राहिला.
आणि मग देव उभं राहिलं, डोळे उघडले, पटकन नाथरांनी दर्शन घेतलं, त्या भगीरथीने घेतलं. त्या भगीरथीच्या नवरा बी देवाच्या पाया पडला आणि पाया पडून बाजूला म्हणला नाथरा. देव म्हणले अरे का बोंबाल तो शिमगा लांब आहे अजून काय काय राव म्हणला, तुम्ही देव आहे की राव. देव म्हणले तुला काही संशय आहे का त्याच्यात. संशय नाही, पण म्हणला राव मी 2 ठोक टाकलं राव तुम्हाला देव असून. देव म्हणला अरे तुझं काय ठोक टाकतोय, मी लय जणाला ठोकले, तू काय ठोक टाकतो मला. पण माझं बायको तुझी भजन करत होती म्हणून बाबा हे सगळं सोसावं लागलं मला. त्यानं बायकोला सांगितलं भगीरथीला आजपासून तू आणि मी कीर्तनाला जायचं, पण म्हातारी नाही येत बांधून बैलगाडीत न्यायची, पण कीर्तनाला न्यायची आपण कीर्तन ऐकाय. असा तिचा छंद आहे. तुकाराम महाराज म्हणतात असा गोविंद नामाचा छंद लावून घेतला तर मग काय होणार आहे. माग गोविंद भेद नाही देवा तया. तुकाराम महाराज म्हणतात वृत्ती बदल होईल आणि या शरीरानं तुम्ही देव बनून जासाल. या तिनास्त्रेत संशया. घडतं काय नेमकं बघा. एखादा वारकरी आहे, सज्जन गृहस्थ आहे, खूप नामस्मरण करतो आणि अपशब्द सुद्धा एक कमी करा, अपशब्द सुद्धा कोणाला बोलत नाही. अपशब्द बोलत नाही, नामस्मरण घेणं कधी सोडत नाही. याच्यामुळं होतं काय, सगळे विकार नष्ट होतात, वाईटपणा सगळा जातो आणि फक्त चांगलेपणा शिल्लक राहतो. ज्याच्यातनं सगळा वाईटपणा गेला आणि ज्याच्यात सज्जनपणा फक्त उरलाय, आपण आजही अशा व्यक्तीला तो देव माणूस आहे बरं का असं म्हणतो. याचाच अर्थ असा की महाराजांचा सिद्धांत बरोबर आहे. याच जन्मात याच देहानं नामस्मरण घ्याल ना तर वाईटपणा जाऊन सज्जन बनाल आणि तुम्ही देव होऊन जाल. मग गोविंद ते काया भेद नाही देवा तया. मग देव बनल्यानंतर काय होतं, देवत्व प्राप्तीचं लक्षण आहे कंठी प्रेम दाटे. मी देव बनलोय हा आनंद काय छोटा असणार आहे का, नाही. या आनंदाशी तोटा जोडा. हा मोठा आनंद, आनंद फार मोठा, आनंद फार मोठा आणि हे हृदय किती छोटं आहे त्या बाबतीत. मनात आनंद तो मोठा असणारा समावला जाणार नाही. आनंद जास्त आणि मनाची जे जागा आहे आनंद सामावण्याची ती छोटी पडते. मग आनंद पडला बॅलन्सला, दरा ऐका नीट, बॅलन्सला पडला आनंद. मग बॅलन्सला पडलेल्या शिल्लक असणाऱ्या आनंदाचं होतं ते अश्रूमध्ये रूपांतर. आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन, हा तिसऱ्या चरणाचा अर्थ. शेवटी जाऊन तुकाराम महाराज दृष्टांत देतात. कुंभारीण नावाचा एक प्राणी असतो ज्याला भिंगुरटी म्हटलं जातं काही भागात. भिंगुरटी किंवा कुंभारीण, त्याचं घरटं आपल्या घरातच असतं बघा, मातीचं, त्याला छिद्र छिद्र असतात.
आपणही ते मातीचं घरटं आपल्या घरातलं बघतो, पण अक्कल किती आपल्याला, किती दूरदृष्टी, किती विचार प्रणाली आपली चांगली आहे बघा. ती कुंभारणीचं घरटं जर दिसलं ना हाताला याय ना, तर टेबलवर खुर्चीवर स्टोलावर उभं राहतंय, किरसुनीच्या झाडूच्या बुडक्यानं फोडून टाकतंय माणूस. ही अक्कल आपली. आणि तुकाराम महाराजांनी त्याचं निरीक्षण गणन अवलोकन केलं. या अभंगातलं सिद्धांताचं चरण त्याच्यात लिहून ठेवलं. महाराज म्हणतात, मी बघितलं ती कुंभारी नाही ना, ते हिरव्या आळीला पकडून आणते आणि त्या घरट्यात सोडते आणि निघून जाते. पुन्हा येते 1 तासानं गुंग 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 गुंग, ज्याला गुंजारव म्हणतात, तो गुंजारव करायला लागते. त्या आळीला वाटतं गायन छान आहे, ऐकायला जावं. तोंड बाहेर आळीनं काढलं की ती कुंभारणीला एक अनकुचीदार नांगी असते, त्या नांगीचा ती फटका मारते. नांगीचा फटका मारते, निघून जाते. ती आळीला त्या वेदना असह्य होतात, अंग आकुंचन करून घेते आणि आतमध्ये ते विचार करायला लागते, बापरे मला तर गायन ऐकायचं होतं, गुंजाराव ऐकायचं होता, आणि मी ऐकायला गेलं तर मला तिनं डंक केला, मला दंश दिला, मला वेदना होत आहेत, मला का बरं तिनं असं वेदना द्याव्या. 1 तासभर ती आळी आतली घरट्यातली आळी त्या कुंभारणीचा विचार करते. 1 तास वाया जातो आणि 1 तासात पुन्हा कुंभार येते, पुन्हा गुंगुंग करायला लागते. पुन्हा गुंगुंग करायला लागली की पुन्हा आळी तोंड बाहेर काढते, पुन्हा ती कुंभारीन तिला डंक करते, दंश करते, निघून जाते. हे असं घडत राहतं दिवसातनं 15-20 वेळा. ती आळी जगातल्या कोणाचाच विचार करत नाही, सारखा आळीला कुंभारणीचा ध्यास लागतो. आता येईल मग गाईल, मी ऐकायला जाईल तर मला ते दंश करून निघून जाईल आणि मला वेदना देऊन जाईल. मला वेदना खूप होतात, मला ते ऐकावंसं वाटतंय. ती आळी म्हणते, वेदना का द्याय ना, पण थोडं तरी गाणं तिचं मला ऐकायला मिळतंय, येईल बरं का, येईल बरं का. आणि तेवढ्या ती येते. हे काय होतं, राडगाडगं सारखं चालू राहतं. त्या घरट्यातली आळी कुंभारणीशिवाय कोणाचाच विचार करत नाही. कुंभारणीचाच तिला लागतो छंद, कुंभारणीचंच करते ती चिंतन, आणि चिंतने चिंतने तद्रूपता घडतं. 10 दिवसानंतर जगात कोणाचाच ध्यास आणि कोणाचाच विचार त्या आळीनं कुंभारणीशिवाय कोणाचा न केल्याचा परिणाम 10व्या दिवशी तुकाराम महाराज म्हणतात, ती आळी न राहता स्वतःच कुंभारीन बनून जाते. तुका म्हणे आळी तुका म्हणे आळी तुका म्हणे आळी तुका म्हणे आळी जीवे नूरे जीवे गळी जीवे नूरे जीवे गळी जीवे नूरे जीवे गळी जीवे नूरे जीवे गळी मग गोविंद ते पाया मग गोविंद ते पाया जीवे नूरे जीवे नूरे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली पुन्हा एकदा सर्वांचं दर्शन झालेली सेवा श्री सर्वेश्वर भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो. मंडळाच्या आज्ञेनुसार ही महाजनी बाबांची सर्वेश्वराची माझ्याकडून झालेली सेवा आहे. फार मोठा हा मुंबईतला आपला सप्ताह म्हणजे ठेवा आहे. जुनाट जुगादीचे नाणे बहुता काळाचे ठेवणे, अशा प्रकारचे ठेवण आहे ही. या कार्यक्रमामध्ये सगळ्यांचा असणारा हिरिहिरीनं भाग. पुन्हा एकदा कृतज्ञतापूर्वक अंतकरणानं सर्व आदरणीय मृदंगवादक, गायक, महाराज मंडळी सगळी, ट्रस्ट अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार, अन्नदाते, वर्गणीदाते, कार्यक्रमाचे आश्रयदाते आणि शेवटी तुम्ही सगळे असणारे सिस्टीमचे श्रोते, सगळ्यांचं एकदा
कृतज्ञतापूर्वक अंतकरणानं दर्शन घेऊन सेवेला मी पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय.